पुन्हा बघा अशा शोच्या असं मी अशा माळा किंवा हे तोरण शो साठी लावलेलं आहे. हे मात्र मी ना लोकल मार्केट मधून म्हणजे दुकानातून आणलेलं आहे. हे काय मी यात्रेतून आणलेलं नव्हतं, तर हे मागच्या गणपतीच्या वेळी बहुतेक काहीतरी मी आणले. चला आता मी बेडरूम बघू आपण. तर अशी आहे आपली बेडरूम. ही बेडरूम मात्र अगदी सुटसुटीत आणि अशी मोकळी मोकळी ठेवलेली. इथं जास्त काही पसारा केलेला नाहीये आणि कोणी समजा आलं आपल्या तर इथं ना थांबते. तर ही बघा आपली पीओपी पण आहे. तर घर ज्यावेळी घेतलं ना त्याच वेळेला पीओपी वगैरे करून ना घर होतं. पीओपी ह्या रूम मध्ये म्हणा, परत तिकडच्या रूम मध्ये, तिकडचे आणि हॉल मध्ये पीओपी वगैरे सगळं केलेलं होतं. तर इथं आहे आपल्या लाइटिंगचं जे काय आहे बोर्ड म्हणा लाईटचा, तो आहे इथं. हा आहे आकाश दिवा जो दिवाळीत आपण लावतो, त्याचा नाईट लॅम्प म्हणून पण वापर होतोय. आणखीन इथं आपला ट्रायपॉड आहे जो व्हिडिओसाठी वापरण्यात येतो. आणि मी जे गोंदवलेकर महाराजांचे व्हिडिओ करते जे सकाळी येतात 6 वाजता, तर ते मी इथं शूट केलेलं असतात इथं बसूनच. तर आपले मॉर्टिस म्हणा तर आणि आपले प्रवचनाचे जे पुस्तक आसन हे सगळं इथं मी ठेवलेलं असते. तर अणूसाठी म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवायला लागते. खाली ठेवले की अणूचं फाडाफाड करून टाकते. आणि ट्रायपॉड पण जास्त म्हणजे त्यासाठीच माझा वापरण्यात येतो. ब्लॉगला हातातच मोबाईल घेऊन मी शक्यतो करत असते. ट्रायपॉडचा वापर मला जास्त होतो म्हणजे ते गोंदवलेकर महाराजांच्या शूटसाठी त्यासाठीच होतो. आणि नंतर इथं परत ही सायकल जी व्यायाम मी करतात, मी पण करणार होते, म्हणलं होते की करायचं पण काय होतच नाही. कधी तर करते कधी तर नाही, तर असं आहे बघा. आणि ही आपली जी गादी आता काय वापरात नाहीये, तर आता घर बसले त्यामुळे गादीवर झोपायचं नाही, बसायचं नाही. त्यामुळे गादी सगळं बेडशीट वगैरे सगळं धुवून टाकले. गादीचं कव्हर पण धुतलं आणि गादी अशी उभा करून ठेवलेली. आणि हे असं आपलं टाकायचं काय गादीच्या म्हणा तुम्ही, तर गादीचा उभा करून ठेवलाय, कधी तर टाकण्यात येतो. आणि इथं आपल्याला आहे परत खिडकी ह्या बेडरूमला, तर पडदे वगैरे लावलेले आहेत. तर हे बघा ही पाठीमागची बाजू येते आणि खिडकी उघडून दाखवते. तर ही पाठीमागची बाजू आहे बघा. तर आपली ती काय तिकडचं काय म्हणजे जागा वगैरे काही आपलं काही नाहीये, तर गवत भरपूर आलेलं आहे. तर पाठीमागचा व्ह्यू असा आहे. आणि ते बांधकाम अधूर राहिलेलं ते अपूर्णच आहे. तर असा आहे पाठीमागचा रस्ता म्हणा. आणि नंतर ना तर आता मी काच लावून घेते. पुन्हा एकदा तेच पावसाचं पाणी वगैरे आत येऊ शकते, त्यामुळं काच लावणं तेवढं लक्षात ठेवायला लागतं. बऱ्याचदा माझं इथं तर झालं नाही, पण त्या रूम मध्ये पावसाचं पाणी चुकून आत आलेलं नाही, तर काच न लावलं. तर आता काच लावते मी. आणि इथं ना इथून परत आपल्याला इथे खिडकी छोटीशी जी नेहमी बंद असते, तर म्हणजे बंदच आहे ही खिडकी. इथे त्यामुळे असा पडदा लावलाय. इथं पर्स अक्षूचे अडकवलेले, इथं लाईट बिल आपले जे आहे ते लावलेले. आणि इथं जो कूलर आहे जो गावाकडे होता उन्हाळ्यात वरती इतकं गरम होतंय ना, पंखा आहे वरती इथं, पण पंख्यानं सुद्धा हे होत नाही. त्यामुळे कूलर मग गावाकडे होता तो आणला होता, इथं लावला होता. आणि इथं परत एक लाइटिंगचा आपला छोटासा बोर्ड आहे. तर इथे ना आपल्याला परत एकदा ना बाथरूम आहे, तर हे पण अटॅच आहे. तर टॉयलेट आणि बाथरूम असं आहे. तर टॉयलेट इथं कमोडचे असे आहे बरं का, ते आपण ह्याच्यामध्ये तर लाईट लावते मी. तर हे असं आहे. बंद करते. तर अशी आहे आपली इथली बेडरूम. पलीकडची पण बेडरूम पाहिली आणि ही एक बेडरूम. तर चला आता आपण वरती जाऊया. तर आपण टेरेस बघूया. आता टेरेस वरती जाऊया. तर इथून जिना आहे आपल्याला टेरेसवर जाण्याकरता. तर इथे ना थोडीशी अशी जागा आहे शिल्लक. तर इथे मी ना एक्स्ट्राचं साहित्य म्हणा किंवा गौरी गणपतीच्या वेळेला जे गणपतीचं आपल्याला लागतं, गौरीचं लागतं साहित्य शोचं वगैरे म्हणा, ते असं ना यामध्ये ठेवलेलं आहे.
तर हा तर अनुचं पण इथं ना खेळणी आहेत ती म्हणते दाखव. तर अनु पण खेळणी आहेत सगळी. टेरेस तर टेरेस वरती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सोलार दिसतं. तर सोलार आम्ही आता एक वर्ष झालं. तर पाणी गरम इतका प्रॉब्लेम व्हायला लागला आणि गॅसवर पाणी तापवून आणून त्यावेळेला लहान होती ना गॅस अगदी महिन्याभरात संपायला लागला. त्यामुळे मग सोलार बसवून घेतला होता. तर सोलारमुळे गरम पाण्याचं खूप असं ना टेन्शनच म्हणजे मिटलंय. तर एका वेळेस ना खूप आभाळ आलं तर होत नाही पाणी गरम, पण थोडं जरी ऊन पडलं तर पाणी भरपूर असं तापते. तर इथं कपडे वगैरे वाळत टाकण्यासाठी असं बांधलेलं ही दोरी आणि डिश आहे पण टीव्ही नाहीये. तर टीव्ही नाहीये काही कारणास्तव, पण होता म्हणजे अगोदर तर डिश त्यामुळं काय तशीच राहिलेली आहे. आणि इकडं ना शिडी आहे. तर ही शिडी पण वरती चढून टाक्या वगैरे ना 6 महिन्यातून म्हणा 7 महिन्यातून असं धुवावे लागतात. नंतर आपल्याला ते टाक्यांचंच पाणी जे आहे तेच फिल्टर करून प्यायला येते. तर अधूनमधून धुण्यासाठी शिडी मग परत कोणाची मागत बसायचं, त्यामुळं शिडी तयार केलेली. तर तिथून असं व्ह्यू आहे बघा इकडचा. आणि रो हाऊसेस आहेत त्यामुळे आपल्याला सगळी जवळजवळच घर आहेत. तर इथं शेजाऱ्यांचं आहे घर, तर त्यांच्या हे टाक्या वगैरे पाण्याच्या त्या आहेत. समायिक इथं भिंती आहेत ना, तर असं आहे बघा इकडे. आणि अगोदर वायफाय जोडलेलं होतं तर तिथे आहे इथं. तर आता मात्र वायफाय बंद आहे, आता काय वायफाय नाही येत. तर टेरेस असं खूप छान आहे इथं अभ्यासासाठी म्हणा त्या दोघींना, किंवा असं सुट्टी असली बसायला आपल्याला सुद्धा, अनुला खेळायला म्हणा, किंवा उन्हाळ सामान वगैरे करायला. आता मात्र जागा आहे, अगोदर अजिबात जागा नव्हती, आता मात्र टेरेसवरती भरपूर अशी जागा आहे. आणि आजचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. तर अलीकडे रोजच पाऊस आहे, तर आज पण पावसाचंच वातावरण झालेलं आहे. टेरेस सुद्धा त्यामुळे ना खराब झाले. असं चाललंय खेळायचं. चला तर आपण आता खाली जाऊया. आपल्या आता होम टूर म्हणजे आपली आता टेरेस पर्यंत आपण आलो होतो, तर जाऊया आपण खाली आता. तर आजचा व्लॉग कसा वाटला? व्लॉग म्हणजे आज ना होम टूर केलेली आहे. तर छोटस घर आमचं कसं वाटलं सांगा. तर आमचं घर म्हणजे ना, तर आम्हाला तर घर नव्हतंच म्हणा. तर सासऱ्यांनी दादांनी म्हणजे सासऱ्यांना ना मी दादा म्हणत होतो, म्हणजे मी म्हणजे सगळेच म्हणत होतं, तसंच मी पण दादाच म्हणत होते. तर दादांनी ना 2-3 वर्ष झाले, 2-3 वर्षापूर्वी आम्हाला हे घर घेऊन दिलेलं होतं. तर आम्हाला तर असं एवढं मोठं घर घेण्याचं किंवा काय आमच्याच्यानं तर झालं सुद्धा नसतं. तर त्यांच्या कृपेमुळे घर झालेलं आहे आमचं. तर छोटस आमचं घर कसं वाटलं नक्की सांगा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आणि आमचं फिरलं धन्यवाद बाय म्हणते बघा, कळालं नसेल तर सांगते. तर धन्यवाद.